तर एटीएसने पडघा बोरिवली परिसरात केलेल्या छापेमारीचं प्रकरण, साकीबचं कुटुंब युवकांना देशविघातक कृत्यांच्या प्रवाहात आणत होतं। पडघा बोरिवली गावात स्वतंत्र राष्ट्र बनवण्याच्या हालचाली होत्या अशी माहिती आता समोर येते आहे। तर पुण्यात दुचाकीला टेम्पोची पाठीमागून जोरदार धडक बसली आहे। अपघातात महिलेचा मृत्यू तर 2 मुलं गंभीर जखमी झाली आहेत। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील कारेगाव फळकेमळा परिसरात ही घटना घडली आहे। अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे। अपघाताची ही दृश्य समोर येत आहे। या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय, 2 मुलं जखमी आहेत। तर बीडमध्ये 843 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। तपासणीनंतर परवानगीशिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत असं चित्रा वाघ यांचं म्हणणं आहे। 267 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया 2019 ते 2024 कालावधीत झाली अशी माहितीही त्यांनी दिली आहे। तर 576 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया 2019 पूर्वीच झाली आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। बीडमध्ये 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे। तपासणीनंतर परवानगीशिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत। या शस्त्रक्रियांचा कालावधी हा ऊसतोड हंगामाच्या लगतचा नाहीये। यापैकी 267 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही 2019 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शल्य चिकित्सकांच्या पूर्व परवानगीने तिच्या तपासणीने तिला गरज आहे म्हणून आणि उर्वरित 576 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही 2019 पूर्वीच झालेल्या आहेत।